दिव्यानी, तू तू ठीक आहेस? हो विक्रम, काय झालं? तुझा आवाज असा घाबरल्यासारखा काय येतोय? काही नाही, एक वाईट स्वप्न पाहिलं. अर्थात आमच्या बाबतीत इतकं सगळं वाईट घडत असताना चांगली स्वप्न तरी आम्हाला कशी पडणार म्हणा. हे बघ विक्रम, प्लीज असा निराश होऊ नकोस. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना. आम्हाला सतत तुझी काळजी वाटते दिव्यानी. तू प्लीज स्वतःची काळजी घे. हो विक्रम, तू काळजी करू नकोस. झोप आता. आपण उद्या सकाळी बोलू निवांतपणे. ओके, गुड नाईट. बाय. हेवा वाटतो आम्हाला या किनाऱ्याचा. कितीही उसळणाऱ्या लाटा असल्या तरी त्याच्या पायापाशी येऊन शांत होतात. का नाही आम्ही सुद्धा मनाच्या भिंती तोडून मनमोकळ्या होऊ शकत? सांगू देऊला नताशाच्या त्या मुलाबद्दल? नाही, नको. त्या निष्पाप बाळाचं आईपण स्वीकारायचं ठरवलंय ना. मग हे गुपित आता आमच्या बरोबरच संपलं पाहिजे. प्रिया वहिनी, एवढ्या रात्री तुम्ही इथे? मी तुम्हाला सगळीकडे शोधत होते. छान वाटतं इकडे. पण का शोधत होतीस आम्हाला? विक्रमचा फोन आला होता. नाही, तसं काही नाही. ऍक्च्युली त्याला एक वाईट स्वप्न पडलं म्हणून घाबरून फोन केला होता. एकटा पडलाय ना तिकडे. त्याची खरंच खूप काळजी वाटते. एकटा कुठे आहे तू आहेस की सतत त्याच्या बरोबर, स्वप्नात सुद्धा. प्रिया बहिणी, उद्या सकाळी उठल्या उठल्या आधी विक्रमला बातमी द्यायला हवी की साईमा घरी येऊन गेल्या आणि त्यांनी मदत करण्याचं ठरवलंय. नको देऊ, एवढ्यात नको. म्हणजे खरं तर आम्हाला अधिकार नाही हा असं मध्ये बोलण्याचा. पण नको, जोपर्यंत साईमांनी दिलेली मदत तुझ्या हातात पडत नाही ना, तोवर नको देव. रणवीर राजेंना ओळखत नाहीस तू देव. ते काही करू शकतात. आयत्या वेळी त्यांनी अडवलं तर थोडा धीर धर. चल झोप आता शांतपणे.
झालं? अरे अजून कसं नाही आलं? राजा कसं नाही पडलं? हरी कुठे गडलं? हरी का नाही आलं? अप्पा, हरी आला. आली आलं. व्हॉट इज द न्यूज? काय झालं? अप्पा, काम झालं. काम झालं? अप्पा, आपल्या माणसाने प्रकाश भिंगाडेला ढगात पाठवलं. गुड, व्हेरी गुड. आज तू खूप चांगलं काम केलं रे हरी. माझं हे एक मूव अख्खं गेम कसं पलटी करून टाकतं ते तू बघ आता. खून झाल्याचं उद्या मॉर्निंग मध्ये सगळ्यांना कळणार. सगळं मीडिया येणार, विक्रमवर डाऊट घेणार आणि मग त्या राजेश शिर्के घराण्याचं लाईफ मुश्किल होणार. पण अप्पा, त्यानं काय साध्य होणार आहे? खूप खूप काही साध्य होणार, खूप काही साध्य होणार. हे भिंगारटेचं मर्डर रणवीर आणि विक्रमच्या मधलं डिबेट, कॉन्फ्लिक्ट ठरणार. तू बघ रे, हे कॉन्फ्लिक्ट मी इतकं वाढवतो का विक्रम स्वतः जाऊन ते राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला बर्बाद करून टाकणार. आणि ज्या दिवशी असं होणार त्या दिवशी माझं सगळं शेअर केलं याचं मला पश्चाताप नाही होणार. वहिनी, वहिनी, सायमांनी खरंच चेक पाठवला. त्यांनी त्यांचा शब्द पाळला वहिनी. आज मला त्यांनी खूप मोठ्या संकटातून वाचवलंय. आता ठरल्याप्रमाणे लगेच त्या कामगारांचे पैसे देऊन टाकते, म्हणजे विक्रमच्या विरोधात एक शब्दही बोलण्याची हिंमत करणार नाहीत. वहिनी, तुम्ही निघा. सायमांनी निरोप पाठवला. वहिनी प्लीज तुम्ही निघा. मान्य आम्हाला सगळं, पण तू एकटी आहेस रे. नाही वहिनी, माझी काळजी करू नका. नील भैयाही येतील इतक्यात. प्लीज तुम्ही निघा. पण तुला आमची गरज लागली तर आम्हाला नक्की सांग. आम्ही लगेच येऊ तुझ्याकडे. नक्की वहिनी. आता तर माझी खात्री पटली. मी एकटी नाही. येतो. आता उशीर न करता ताबडतोब भिंगारडेला जाऊन भेटलं पाहिजे. वहिनी, वहिनी बाहेर या. अहो कुठे आहे तुम्ही? काय झालं? बातमी वाचा. कसली बातमी? आतापर्यंत मी जे काही बोलत होते ते खोट आहे असं तुम्हीच म्हणायचात ना. माणसं बदलतात अभिलाषा असं म्हणाला होतात. आता बघा माणसं कशी बदलतात ती. मी जे काही बोलते ते तुम्हाला खोटच वाटतं ना. वाचा.
काय झालंय मकरन? वहिनी, अगं विक्रम आणि नील राजेंनी आपल्या वाटीचे जे शेअर्स बाजारात विकले होते ना, ते रणवीर राजेंनी विकत घेतले. म्हणजे आता राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये 90% मालकी हक्क हा रणवीर राजेंचा असणार आहे. पाहिलं, मी म्हणत होते ना की ते राजे शिर्के नात्यांमध्येही व्यवहार बघतात. एकीकडे विक्रम आणि देवयानीला मदत करायची आणि दुसरीकडे त्यांचे शेअर आपल्या नावावर करून घ्यायचे. यांनाच म्हणतात राजे शिर्के. पण विक्रम आणि नीलने त्यांच्या मर्जीने त्यांचे शेअर्स विकलेत. मग आता ते दुसऱ्या कोणी विकत घेण्यापेक्षा रणवीर राजेंनी विकत घेतले तर कुठे बिघडलं? ग वहिनी, साईमाने जी मदत विक्रमला केली ना, ती जर का थोडी आधीच केली असती तर मग त्यांच्यावर हे शेअर्स विकायची वेळच आली नसती ना. शेअर्स जवळ असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही. माझी खात्री आहे आपली देऊ कुठल्याही परिस्थितीत विक्रमचा संसार चांगलाच करेल. फक्त विक्रमने या झाल्या प्रकरणाला उगाचच जास्त महत्व द्यायला नको. विक्रम जसा पळून गेला तसा तुमचा विचार नाहीये ना? कदम साहेब, तुम्हालाही माहिती आहे विक्रम पळून गेलेला नाहीये. मला माहिती आहे, पण आता तुम्ही कुठे निघालात? कामगारांना नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं होतं. तोच चेक द्यायला प्रकाश भिंगाड्यांकडे चालले. कामगारांना मदत करण्याच्या निमित्तानं साक्षीदार फिरवण्याचा खूप चांगला विचार करताय तुम्ही. असं का बोलताय तुम्ही? कारण ज्या प्रकाश भिंगाडेला तुम्ही चेक देण्यासाठी जात आहात त्या प्रकाश भिंगाडेचा खून झालाय. कसा झाला खून? तपास चालू आहे, पण आमच्या दृष्टीने एकमेव संशयित व्यक्ती आहे आणि ती म्हणजे विक्रमादित्य. कदम साहेब, विक्रमवर वाटेल ते आरोप करू नका. मी खूप जबाबदारीने संशयित म्हणून विक्रमचं नाव घेतोय, कारण या प्रकाश भिंगाडेची फक्त विक्रमशी दुश्मनी होती. हे बघा कदम साहेब, विक्रमवर उगाच संशय घेऊ नका. विक्रमला अडकवण्यासाठी कोणाची तरी चाल आहे ही. ती दुसऱ्या कुणाची चाल आहे का विक्रमची चाल आहे हे कायदा ठरवेल. एनिवे, मी एवढंच सांगायला आलोय, कामगार खूप संतापलेत तेव्हा घराबाहेर पडू नका. आम्ही पोलीस प्रोटेक्शन वाढवलेलं आहेच, काळजी घ्या. या कामात हलगर्जीपणा झालेला आम्हाला अजिबात खपणार नाही. खूप खुश असाल ना तुम्ही? हो प्रियदर्शनी, आम्ही खूप खुश आहोत. असणारच. राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधले आपल्या दोन्ही भावांचे हक्क स्वतःच्या नावावर केल्यावरती तुम्ही नक्कीच खूप खुश असणार. एक मिनिट, तुम्ही चुकताय. आम्ही कुणाचेही हक्क हिरावलेले नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? नील भाऊजी आणि विक्रम भाऊजींचे हक्क तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतलेत हे खरं नाहीये. हो, खरं आहे.
तुम्हीच असे निर्दयीपणे वागू शकता रणवीर राजे. विक्रम भाऊजींना आज मदतीची गरज असताना तुम्ही या संधीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या शेअर्सचा व्यवहार करायला निघालात. प्रियदर्शनी, त्या शेअर्सच्या रूपाने राजे शिर्केंची प्रतिष्ठाच बाजारात विक्रीला निघाली होती. म्हणून हे शेअर्स दुसऱ्या कोणाच्या हातात जाण्यापूर्वी आम्हीच विकत घेतले. एखाद्या कंपनीचे 60% शेअर बाजारात विक्रीला येणे याचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? हेच शेअर्स जर लिंगप्पासारख्या माणसाच्या हातात गेले असते तर आमच्याच कंपनीत आम्हाला त्याच्यासमोर मान तुकून उभं राहायला लागलं असतं. आज खरं तर तुम्ही खुश व्हायला हवं होतं. त्यांनी मूर्खपणाने घालवलेले शेअर आम्ही परत मिळवलेले. मिळवलेत ना? त्या दोघांचे हक्क त्यांच्यासाठीच परत मिळवले असा दावा करताय ना आपण? मग देऊन टाका ना त्यांचे हक्क त्यांना परत. ते आता शक्य नाही. का शक्य नाही? एवढे करोडो रुपये खर्चून आम्ही जे शेअर्स परत मिळवले ते परत ते गमावणार नाहीत कशावरून? बोला ना. बोला ना. आणि तुम्ही म्हणताय आम्ही त्यांचे हक्क जबरदस्तीने घेतले. अहो बोला. आम्ही खरं बोललो तर तुम्हाला आवडणार नाही म्हणून बोलत नव्हतो आम्ही. का विकले विक्रम भाऊजींनी शेअर्स? का त्यांना गहाण ठेवायला लागले? त्यांना गरज होती मदतीची तेव्हा आपण मदत केली असती तर अशी परिस्थिती निर्माणच झाली नसती. म्हणजे ही परिस्थिती आम्ही त्यांच्यावर आणली असा तुम्ही आमच्यावर आरोप करताय. मग ते घर विकत घेताना त्याने शेअर्स गहाण ठेवले तेव्हा अशी कोणती परिस्थिती होती? नाही ना उत्तर. वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना त्या शेअर्सचं महत्व अजूनही कळलेलं नाही आणि यापुढेही कळणार नाही. पण हक्क, त्यांच्या हक्काचं काय? त्यांना त्यांच्या हक्काच्या बदल्यात त्यांचा हिस्सा मिळेल पण शेअर्स मिळणार नाही. मला कळतच नाहीये हे सगळं काय चाललंय. यातून आत्ता कुठे बाहेर पडणार? तर आता गार्डेचा खून. म्हणजे एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटना आठवल्या तर असं लक्षात येतं की या घटना घडलेल्या नाहीत, घडवल्या जातात. कोणीतरी आहे जो विक्रमला जाणून बुजून फसवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानेच हा खून केला असावा. मी आता काय करू? विक्रमला फोन करते. नाही, नको. त्याला कळलं तर तो तडक निघून येईल. लोक संतापलेत. त्याच्या हातून काही उलटसुलट घडलं तर पोलिसांचा त्याच्यावरील संशय अजूनच वाढेल. काय करू काही कळतच नाहीये.